फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला, चिकन मसाला, बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. विटा सुवर्णनगरी जिल्हा व्हावा यांनी केली मागणी. विटे शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ व सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट बाबासाहेब देवप्पा मुळीक यांनी विटा जिल्हा व्हावा यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. विटा सुवर्णनगरी म्हणजेच जिल्हा निर्मितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे त्यांनी निवेदन दिले आहे. महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात असलेले 35 जिल्ह्यांचे विभाजन व पुनर्रचना करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती शासनाच्या विचाराधीन असल्याचे समजते. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा या जिल्ह्यात सध्याचा सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा समावेश होता. तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव ही संस्थाने होती. 1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्ह्याचे विभाजन होऊन दक्षिण सातारा व उत्तर सातारा असे 2 जिल्हे निर्माण झाले. 21 नोव्हेंबर 1960 रोजी दक्षिण सातारा जिल्ह्याचे सांगली जिल्हा असे नामकरण करण्यात आले. सातारा व सांगली जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्या पाहता या जिल्ह्यांची पुनर्रचना करणे गरजेचे वाटते. सांगली जिल्ह्यातील पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी व सातारा जिल्ह्यातील मान, खटाव या 6 तालुक्यांचा नवीन जिल्हा निर्माण करण्यात यावा. त्याचे जिल्हा केंद्र विटा या ऐतिहासिक व मध्यवर्ती ठिकाणी असावे असे प्रतिपादन ॲडव्होकेट मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केले. संपूर्ण भारतासह नेपाळ, श्रीलंका या ठिकाणी कार्यरत असणारे गलाई व्यावसायिक हे खानापूर, आटपाडी, खटाव, मान, कडेगाव, पलूस या तालुक्यातील आहेत. ते अभिमानाने सांगत असतात की आम्ही या तालुक्यातील आहोत. त्यांच्यामुळे या परिसराचा एक वेगळा नावलौकिक आहे. यामुळे या 6 तालुक्यांचा जिल्हा निर्माण करून त्याचे जिल्हा केंद्र विटा करून या जिल्ह्यात सुवर्णनगरी असे नाव दिल्यास या गलाई व्यावसायिकांचाही सन्मान होणार आहे. तरी आमची विनंती आहे की विटा हे जिल्हा केंद्र करून खानापूर, आटपाडी, खटाव, मान, कडेगाव, पलूस या 6 तालुक्यांच्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी व त्या सुवर्णनगरी हे नाव देण्यात यावे असेही ॲडव्होकेट मुळीक यांनी सांगितले आहे. बातमी संकलन गजानन गायकवाड, क्रांती न्यूज, विटा. पाहूया ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक काय म्हणाले. महाराष्ट्रामध्ये सध्या 35 जिल्हे अस्तित्वात आहेत. त्याचं विभाजन आणि पुनर्रचना करून नवीन जिल्ह्याची निर्मिती करणे शासनाच्या विचाराधीन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात सातारा हा जिल्हा, सध्याचा सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, खानापूर, तासगाव, कडेगाव या तालुक्यांचा, तसेच औंध, जत, फलटण, कुरुंदवाड, सांगली, मिरज, बुधगाव या संस्थानांचा मिळून 1 ऑगस्ट 1949ला 2 जिल्हे झाले तयार. एक दक्षिण सातारा आणि एक उत्तर सातारा असे 2 जिल्हे तयार झाले. 21 नोव्हेंबर 1960ला दक्षिण साताऱ्याचं नाव पुन्हा सांगली करण्यात आले. सातारा आणि सांगली जिल्ह्याचं क्षेत्रफळ विचारात घेतलं, लोकसंख्या विचारात घेतली तर ह्या दोन्ही जिल्ह्यांची पुनर्रचना करणं गरजेचं आहे असं वाटते. सांगली जिल्ह्यात जर विचार केला तर इकडं शिराळ्यापासून जतपर्यंत आणि महाबळेश्वर त्या प्रतापगडपासून इकडं म्हसवडपर्यंत असा मोठा विस्तार ह्या दोन्ही जिल्ह्यात आहे. आणि ह्या जिल्ह्यातून जर सांगली जिल्ह्यातलं पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी आणि सातारा जिल्ह्यातलं मान, खटाव अशा 6 तालुक्यांचा नवीन जिल्हा जर तयार केला आणि त्याचं केंद्र विटा हे ठेवलं तर विट्याला एक ऐतिहासिक महत्त्व, वेगळ्या स्वरूपाचं महत्त्व आहे. विटा परिसराचा इतिहास आपण जर वाचला